रत्नागिरीतील सुप्रसिद्ध पुरातन श्रीराम मंदिरात श्रीराम नवमीचा उत्सव प्रचंड गर्दीत आणि अपूर्व उत्साहात संपन्न झाला। सायंकाळी प्रभू श्रीरामाची सवारी काढण्यात आली, त्यावेळीही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रामनवमीच्या दिनी सकाळी 6 वाजता नगारा आणि चौघडे वादन झाले। त्यानंतर देवतांना स्नान घालण्यात आले। स्नान होताच राम दरबारातील सर्व देवतांना भरजरी वस्त्रे परिधान करण्यात आली। राम मंदिरचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पिलणकर या कुटुंबियांचा हा पारंपरिक मान असून ते वर्षभर मंदिरातील सर्व देवतांसाठी स्वखर्चाने भरजरी वस्त्रे तयार करून परिधान करतात। त्यानंतर राम दरबारातील देवतांना 56 भोग मिठाईचा नैवेद्य दाखवण्यात आला। हा मान देवस्थानचे सरचिटणीस श्री सुनील नलावडे यांचा आहे। त्यानंतर नामवंत भजन मंडळींनी आपली भजन सेवा राम दरबारात सादर केली आणि दर्शनासाठी भाविकांची रीघ सुरू झाली। संपूर्ण मंदिर फुलाने सजवण्यात आले होते। भाविकांचा ओघ प्रचंड होता। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। शहरातून श्रीराम रथयात्रा काढण्यात आली। या रथयात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर यांच्या मार्गदर्शनात महिलांचे विविध कार्यक्रम यावेळेस पार पडले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।